सकल हिंदू संघटनांच्या वतीने आज मुकुंदनगर येथील दमदमशाह दर्गा हा फुटपाथवर निर्माण करून हिंदू समाजाच्या भावना महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केल्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला। याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर, आमदार संग्राम जगताप, महामंडलेश्वर आखाड्याचे प्रतिनिधी, महिला आघाडी वर्षा डहाळे उपस्थित होते। वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले आहे। पोलीस प्रशासनाने दर्गा परिसर चारी बाजूंनी कडक बंदोबस्त ठेवून प्रतिबंधित केला आहे। मुकुंदनगर भागात मुस्लिम समाजाचे वास्तव्य नसले तरी हा दर्गा कसा आला याबाबत चिंता व्यक्त केली। नाही अशी गेली 15-20 दिवस आमची सर्वांची मागणी होती, परंतु पुणे महापालिकेच्या प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि काल ते सांगतायत की हे अधिकृत आहे। जर मग हे अधिकृत असेल तर हे फुटपाथवरती का? जर हे अधिकृत असेल तर लोकांच्या अडचणीचं का? जर हे अधिकृत असेल तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यापासून दूर का केलं नाही? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा प्रकारचं फुटपाथवरती असलेलं अनाधिकृत बांधकाम हे अधिकृत होऊच शकतं ही आमची मागणी आहे। आणि म्हणून कुठल्याही धर्माचा द्वेष न करता सामान्य नागरिकांना या नगरच्या पुणेकरांना रस्ता मोकळा असण्यासाठी, फुटपाथ मोकळा असण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो। आमचं प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य आहे, कायमचं सहकार्य आहे। आमची हीच मागणी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे अनाधिकृत खडग हटवा, अन्यथा तुमचं आमचं सर्वांचं भाऊबोली दैवत बजरंगबलीचं मंदिर त्या ठिकाणी आम्ही बांधू। आमचं सहकार्य आहे, आम्ही कुठलाही रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं नाही। आमची हीच भूमिका आहे। आंदोलन करतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचं जे मागणं आहे ते मागणं महानगरपालिकेच्या अगर महानगरपालिका अपना काम बराबर करती है, अनधिकृत जैसे बांधकाम होता है, फुटपाथ के ऊपर मजार तैयार हो जाता है। आज मजार तैयार हो गया फुटपाथ पे, कल पता चला कि मस्जिद भी तैयार हो जाएगी। उस मजार और मस्जिद के आड़ में ये जितने भी मुस्लिम कम्युनिटी के लोग हैं, ये लोग अपना मीटिंग रखते हैं और फिर बाद में हिंदुओं पे हावी होते हैं। तो मैं कहती हूँ कि जिसने ये परमिशन दी उसके ऊपर पुलिस प्रशासन एक्शन ले। अगर ये एक्शन पहले लिया होता तो आज ये आंदोलन करने की हम सबको जरूरत नहीं है। तो इसीलिए हमारा ये स्वतंत्रता है कि हम हमारी बात पूरे समाज के सामने रखें और हम हिंदू हैं, हम सनातनी हैं। हमारा कर्तव्य बनता है हिंदुओं की सेवा करना। बजरंगबली हम आएंगे, बजरंगबली हम आएंगे। आज आंदोलन की जगह पर हम आए, रोका गया। क्यों रोका गया? अगर ये कार्य पहले बराबर किया होता तो ये आंदोलन नहीं मिलता। जब सड़क के बीचों बीच फुटपाथ पे इतना बड़ा मजार तैयार कर दिया तो तब क्या प्रशासन नगर पालिका सोई हुई? मैं यही कहना चाहती हूँ, समाज को भी यही कहना चाहती हूँ, जाग जाओ, वरना पता लगा हर गली कोचे में जो मजार ही मजार देखने मिलेंगे और उन मजारों की आड़ में हमारी बहन बेटियां सुरक्षित नहीं है और उन मजार की आड़ में हमारी बहन बेटियों का धर्मांतरण किया जाएगा, लव जिहाद किया जाएगा। ये जिहादी सोच वाले तथाकथित लोग ही इस तरह के ढांचों को तैयार करते हैं। पाऊस असताना ही सगळी थांबलेली आहे, कधी काढणार याचं ऐकण्याकरता थांबलेली आहेत। मग आपण योग्य त्या प्रकारे आमच्यासारख्या संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना द्यावा अशी एक तुम्हाला या ठिकाणी प्रशासनाला नम्रतेची विनंती आम्ही सगळेजण माध्यमाच्या ठिकाणी करतो। आणि जाताना इथून जात असताना आमची प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या बांधवांना विनंती असणार की आपण सर्वांनी पुढच्या या सगळ्या आव्हानांना आपल्याला सर्वांना कुठेतरी
ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे. आव्हानं भरपूर आहेत. त्या आव्हानावरती अजून आपल्याला फार मोठा संघर्ष हा आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन करायचा आहे. त्यामुळे आज जरी हा विषय एवढ्या पुरता मार्गित न ठेवता आपल्या सर्वांनी याच्यामध्ये जागरूकता या ठिकाणी ठेवावी. याच्या बाबतीतला अधिकारी वर्गाने आणि अण्णा हे आपल्याला चर्चा करून सांगणार आहे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.